नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटिटिव्ह फार्मा या आपल्या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षी तेच 2023-24 असं आपण वर्ष म्हणूया. या वर्षी आपण छत्रपती बॅच एक लॉन्च केली होती. जिल्हा परिषद आणि आरोग्य भरती असं एकत्रित. तर खूप चांगला असा प्रतिसाद त्या बॅचला आपल्याला मिळाला होता आणि विद्यार्थ्यांचे रिझल्ट सुद्धा खूप चांगले त्या बॅचमध्ये आलेले आहेत. तर विद्यार्थ्याची प्रचंड अशी मागणी आहे, की सर पुढं भविष्यातील तयारीसाठी काही विद्यार्थी फायनल इयरला आहेत, काही पास आउट झालेले आहेत आणि काही गृहिणी आहेत. यांना प्रिपरेशन करायचं आहे. पुढं काही म्हणजे पुढील येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत 2025-26 ह्या वर्षीच्या आरोग्य भरती आणि जिल्हा परिषदेच्या एक्झाम झालेल्या आहेत. त्यामुळे परत नवीन ह्या वर्षी होतील का नाही याची अजून शाश्वती नाही या वर्षीची. पण पुढच्या वर्षीचं टार्गेट ठेवू. कारण की परीक्षा आल्याच्या नंतर तर सगळेच तयारीला लागत असतात. पण ज्यांचं टार्गेट गव्हर्नमेंट फार्मासिस्ट आहे, यांच्यासाठी आपण खास 25-26चं टार्गेट पुढच्या वर्षीचं पकडून ओके. आपण काय केलेलं आहे, छत्रपती बॅच 2.0 ही आपण काय केलेली आहे, आपण चालू करत आहोत, लॉन्च करत आहोत. तर काय ह्या बॅचमध्ये असणार आहे, कशा पद्धतीनं आपण आपल्या ॲप्लिकेशनवरती याचे कोर्सेस आपण घेणार आहोत. नितेश सर नावाचं ॲप्लिकेशन करायचंय. सगळ्या गोष्टीसाठी क्लाससाठी नितेश सर नावाचं ॲप मला काय करायचंय, नितेश सर प्ले स्टोअरमध्ये जायचंय आणि नितेश नितेश सर नावाचं ॲप तुम्हाला काय करायचं, डाउनलोड करायचंय. तर ह्या कोर्सबद्दल आणि सगळ्या प्रोसेसबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो. लक्षात घ्या, ही जी बॅच असणार आहे छत्रपती बॅच 2.0 फक्त महाराष्ट्राच्या भरतीसाठी असणार आहे. मेन स्पेशल टार्गेट. या बॅचमध्ये आपण मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, जी-के, मॅथ, फार्मसी जे मागच्या वर्षी आपण घेतलं होतं, तर रिझल्ट खूप चांगला आलेला आहे. व्यवस्थितरित्या आपण सगळं डिटेल ते घेणार आहोत. कारण की परीक्षा आल्याच्या नंतर आपण चालू करतो, पण ह्या वर्षी आपण अर्ली चालू करत आहोत. विद्यार्थ्यांना पुढे येणाऱ्या सगळ्या परीक्षा त्यात कव्हर करायच्या. टेस्ट सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग असणार आहेत. या बॅचमध्ये मागच्या वर्षी आपल्याकडे कंटेंट नव्हतं. आता भरपूर प्रमाणात रेकॉर्डेड कंटेंट पण उपलब्ध आहे. म्हणून रेकॉर्डेड आणि लाईव्ह असं एकत्रितरित्या कंटेंट आपण ह्या बॅचमध्ये काय करणार आहोत, देणार आहोत दोन्ही पद्धतीमध्ये. अजून काही या पुढची बॅचची माहिती बघूया. मागच्या वर्षीचा जो रिझल्ट आलेला आहे तो तुमच्या समोर आहे. चांगला असा रिझल्ट मागच्या वर्षी आलेला आहे. विद्यार्थ्यांनी खूप चांगली मेहनत केली, पण भरपूर असे व्हिडिओ मी टाकले आहेत. विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, की आपल्या बॅचमध्ये जे काही कंटेंट आपण घेतो, ते खूप व्यवस्थितरित्या घेतोय. एक प्रिपरेशनला गाईडलाईन मिळते. इकडं-तिकडं न जाता टार्गेटेड जर व्यवस्थित केलं, ते आमचं काम काय आहे, सिलेबस कव्हर करणे आणि तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड डायरेक्शन देणे, जेणेकरून प्रिपरेशन सोपं झालं पाहिजे. काही विद्यार्थी सेल्फ स्टडी करतात. नो डाउट सेल्फ स्टडी केली तरी तुमचं होऊ शकतं. पण ज्यांना सेल्फ स्टडी शक्य नाही, खूप मोठा गॅप पडलेला आहे प्रिपरेशनमध्ये, त्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच प्रचंड युजफुल राहणार आहे. व्हॅलिडिटीचा इश्यू असतो, की व्हिडिओ कधी आता आपण पुढच्या वर्षीची तयारी करत आहोत, तर कंटेंट व्हॅलिडिटी आहे. तो पण मी तुम्हाला इथे सांगणार आहे, की बाबा व्हॅलिडिटीसाठी आपण काय करत आहोत. तर मागच्या वर्षीचा रिझल्ट तुमच्या समोर आहे. चांगला रिझल्ट आपल्या बॅचचा आलेला. या बॅचमध्ये बघा कोणत्या-कोणत्या एक्झामचा स्टडी कव्हर होणार आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, ही बॅच लावावी, वेगवेगळे बॅच लावावी, तसं आपण करणार नाही आहोत. महाराष्ट्रातील विद्यार्थी जे काही फार्मसिस्टची तयारी करत आहेत, एकत्रितरित्या ह्या सगळ्या बॅचमध्ये कव्हर होणार आहे. म्हणजे बाबा असं नाही, की प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळी बॅच लावा, हे पूर्ण झंझट इथं संपणार आहे. एकाच बॅचमध्ये सगळं कव्हर होईल. झेडपी महाराष्ट्राची भरती भविष्यात 2025-26 पुढं जी काही होईल, त्यासाठी तुम्हाला आत्ताच प्रिपरेशन एकदा करून ठेवायचं असेल, ओके, तर ते पण ह्याच्यात कव्हर होणार आहे. आरोग्य भरती असते, डी-एम-आर भरती असते, महानगरपालिकेच्या भरती असतात, कॅन्टोन्मेंट कोर्टच्या आहेत, तुमच्या आर्मीच्या सिपाई फार्माच्या भरती आहेत, आर-आर-बी रेल्वेच्या भरती आहेत, पोलीस एक्झाम असते दिल्लीची त्याच्या भरती आहेत, एम्सची एक्झाम आहे, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल. ह्या सगळ्यांचा जो एकत्रित पोर्शन आहे, तो आपण कव्हर करणार आहोत. त्याच्यामुळे सगळ्या एक्झामला युजफुल आहे. प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या एक्झामला वेगवेगळ्या बॅच बिलकुल लावायच्या नसतात. भरपूर क्लासेसवाले घेतात वेगवेगळ्या बॅचेस, पण आपण तसं करत नाही.
एकच बॅच आहे जी तुम्हाला सगळीकडे युजफुल राहणार आहे. दुसरी गोष्ट आहे कोणते कोणते सब्जेक्ट ह्याच्यात मेजर कव्हर आपण करणार आहोत. तर फार्मसीचे सब्जेक्ट म्हणजे एनाटॉमी फिजिओलॉजी आहे, बायोकेमिस्ट्री, फार्मॅकोलॉजी, फार्मास्युटिक्स, हॉस्पिटल फार्मसी आणि ज्युरिस्प्रुडन्स आहे. खालच्या साईडला गेलेला आहे ज्युरिस्प्रुडन्स. ड्रग स्टोअर मॅनेजमेंट आहे, फार्माकॉग्नसी असेल, मराठी आहे, इंग्रजी, जी-के, मॅथ. जेवढे फार्मसिस्ट, जिल्हा परिषद आणि आरोग्य भरती आदी डोळ्यासमोर ठेवून हे बाकीचे पण काही पोर्शन असतील ते जे की इथं नसतील पण कुठं सिलेबसला असतील तर तो सुद्धा पार्ट आपण काय करणार आहोत तर सगळा कव्हर करणार आहोत. जसं सोशल फार्मसीचा सगळा पार्ट टार्गेटेड कव्हर करणार आहोत जेणेकरून विद्यार्थ्याला भविष्यात येणाऱ्या सगळ्या भरती सगळ्या भरती ह्या एकाच बॅच मध्ये कव्हर करावा हा आपला प्रामाणिक उद्देश आहे. सब्जेक्ट्स भरपूर आहेत. तुम्ही बघा जवळपास 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 सब्जेक्ट आणि त्याच्यामध्ये सोशल फार्मसी एक राहिला इथं 13 सब्जेक्ट्स आहेत. परत जीके मध्ये वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत. ते असे जवळपास नाही म्हटलं तरी एक 15-17 सब्जेक्ट शेड्यूल फॉर क्लास. बघा कशा पद्धतीने असणार आहे. 15 ऑगस्ट पासून आपलं टार्गेट आहे की आपण ही बॅच चालू करणार आहोत. ह्याच्यामध्ये मराठी, इंग्लिशमध्ये आपण सगळे काही व्हिडिओ असतील. काही व्हिडिओ हिंदीमध्ये सुद्धा असतील. जेवढं काही कंटेंट तुम्हाला देता येईल ते तेवढं तुम्हाला देणार आहेत. काही हिंदीतले व्हिडिओ आपल्याकडे उपलब्ध आहेत. ते पण कंटेंट तुम्हाला मिळेल आणि काही मराठी लँग्वेजमध्ये आणि बाकीचे. 15 ऑगस्ट पासून ती बॅच चालू करू. स्टेप बाय स्टेप जसं कंटेंट मी ॲड करणार आहे त्या पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. काय होतं, कंटेंट एकत्र जरी मी तुम्हाला 200-250 व्हिडिओ दिले, तर त्याचा उपयोग नाही, लक्षात घ्या. जसं मी सांगत आहे त्याच स्टेपनं, त्याच पद्धतीनं जर तुमची करायची तयारी असेल, तरच ही बॅच जॉइन करा. नाहीतर अथवा करू नका. तुम्ही सेल्फ स्टडी करा, मग करा काही अडचण नाही. तुम्हाला त्याच्यामध्ये पण तुम्हाला काही गाईडन्स पाहिजे असेल, तर मला नंबर आहे माझा WhatsAppचा. कधीही मला तुम्ही विचारू शकता. मी असं म्हणत नाही की माझ्याकडे सगळ्यांनी बॅच लावा तरच मी सांगेन, असं काही नाहीये. लक्षात घ्या, स्टेप बाय स्टेप आपल्याला जायचं आहे. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, डेली एक रेकॉर्डेड लेक्चर जे काही कंटेंट आपल्याकडे उपलब्ध आहे, भरमसाठ असं कंटेंट जे काही उपलब्ध आहे, जे मागच्या युजफुल होतं, तुम्हाला काय करणार आहे, डेली एक रेकॉर्डेड लेक्चर देणार आहे. तुमचं काम काय आहे मी सांगतो तुम्हाला काय करायचं. जेव्हा आपण तुम्हाला लेक्चर देऊ, माझ्या पद्धतीने जर तुम्ही ऐकत असाल तर मार्ग तुमचा सोपा आणि सुरळीत होईल. पण जर काही गडबड झाली, तुम्ही जर काही चुका केल्या, ते ते तुमच्या पद्धतीनं तुम्ही जाऊ शकतात नाही अशातला भाग नाहीये. पण आता मी जी काही प्रूव्हन पद्धत आहे गेल्या 5-7 वर्षापासून आपण जे घेत आहोत, ते विद्यार्थ्याला जो बेनिफिट झालेला आहे तो मी सांगतोय. मला काय करायचंय, नोट्स मार्केटचं मटेरियल गोळा करत बसू नका, बुक्स सुद्धा करत बसू नका. बॅच एकदा लावली तर सगळं काही कंटेंट, बुक्स आहे, नोट्स आहे, सगळं कंटेंट तुम्हाला काय होणार आहे तिथं उपलब्ध होणार आहे. वेगळं तुम्हाला मटेरियल गोळा करायची गरज नाही मार्केटमध्ये. फक्त तुम्हाला काय करायचंय बघा, एक तुम्हाला नोटबुक बनवायची आहे. एक नोटबुक बनवायची आहे. तर तो व्हाईट पेजेस जे झेरॉक्सचे पानं असतात आपले, झेरॉक्ससाठी आपण जे वापरतो कॉपी करण्यासाठी. व्हाईट पेजेसचं जर स्पायरल केलं, जे विद्यार्थी फायनल इयरला आहेत, डिप्लोमा सेकंड इयरला आहेत, ते जस्ट पास आउट झालेले आहेत, त्यांना पुढं स्ट्रॉंग तयारी करायची आहे, त्यांच्यासाठी विशेष सांगतो आधी स्पायरल नोटबुक बनवायची टेस्टची. एक बनवा किंवा एक टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असंही बनवू शकता. ते फार्मसी पार्टसाठी बनवा आणि एक नॉन फार्मसीसाठी बनवा. त्या 2 पार्टसाठी 2 नोटबुक तुम्हाला काय करायच्यात, व्यवस्थित बनवायच्यात. जसं रेकॉर्डेड लेक्चर डेली 1 लेक्चर मी रेकॉर्डेड टाकणार आहे. रेकॉर्डेड डेली टाकणार आहे. एक लेक्चर. आता माझ्याकडे ॲक्चुअली अवेलेबल आहे पुढचं कंटेंट. मी काय एकदाच तुम्हाला ते देणार नाही. त्याचं कारण सांगतो, ते तुमच्याकडून करणं होत नाही. जर तुम्ही स्टेप बाय स्टेप माझ्यासोबत गेले, तरच ते तुमचं प्रिपरेशन अजून चांगल्या पद्धतीनं होईल. तर एक डेली रेकॉर्डेड देणार आहे. तुम्ही काय करायचंय, ते रेकॉर्डेड मधले जे काही त्या रेकॉर्डेडची नोट्स उपलब्ध असेल, त्या नोट्स तुमच्या नोटबुकमध्ये नोट्स उतरून घ्यायची. आता बरेच विद्यार्थी पाठीमागे लागतात, की ह्या प्रिंट द्या. 2000-3000 पान आहेत सगळे. पीटी बेस्ड नोट्स असतात आपले. त्या त्या व्हिडिओच्या नोट्स.
3-4,000 पानं प्रिंट करून तुम्ही का थप्पी लावून घरी ठेवणार आहात का? मला काय करायचंय, आपल्या जी काही अध्ययन पद्धती असते, अभ्यास त्याच्यामध्ये लिखाणाची एक प्रोसेस आहे, जी की आपल्या ब्रेनपर्यंत डेटा ट्रान्सफर करते. मला काय करायचंय, जे काही रेकॉर्डेड लेक्चर आपण ॲड करू, त्याची नोट्स ॲड करू. काय करायची तुम्हाला लगेच ते लेक्चर बघितलं, ती नोट्स काय करायची तुम्हाला नोटबुक ते पूर्णपणे उतरून घ्यायची आहे त्याच्यामध्ये. हे लक्षात घ्या. प्रत्येक व्हिडिओच्या पाठीमागे काही ना काही आपले एम-सी-क्यू सुद्धा असतात. ते एम-सी-क्यू पण तुम्हाला वन लाइनर तिथं लगेच लिहून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे काही कुठं पेपर उपलब्ध असतील, त्याच्यात जर काही त्याच्याशी रिलेटेड एम-सी-क्यू आले, ते पण तिथं लगेच उपलब्ध करून घ्या. ती नोटबुक एवढी परफेक्ट बनवा, की एक त्याला रिव्हिजन मारलं, की सगळं तुमचं रिव्हिजन झालं पाहिजे. एवढी परफेक्ट नोटबुक तुम्हाला काय करायची बनवायची आहे. टार्गेट पुढच्या वर्षीचं आहे, वेळच वेळ आहे म्हणून तुम्हाला सांगतो. नाहीतर काय आहे, की लगेच उतावळा नवडा आणि गुडघ्याला बाशिंग करत बसाल, तर परत गोंधळ होईल. स्टेप बाय स्टेप तुम्हाला जायचं असेल, माझं तुम्हाला ऐकायचं असेल, माझ्या पद्धतीनुसार चालायचं असेल, तरच तुम्ही ती बॅच जॉइन करा. नाहीतर अथवा करू नका मी म्हणतो सरळ. कसा फायदा करून द्यायचा आहे, मला माहिती आहे. त्याच पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत. ही गोष्ट कळकळीची सांगतोय तुम्हाला मी. तर काय करायचं, अशा पद्धतीने डेली लेक्चर एक ॲड करणार, नोट्स ॲड करणार, तुम्ही नोट्स ॲड करायचे. टेस्ट पण त्याच्यासोबत तुम्हाला असेल. टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करायची आहे आणि टेस्टचं पण वन लाइनर त्या व्हिडिओच्या सोबत लगेच काय करायचं, वन लाइनर बनवून तिथं त्या नोट्समध्ये ॲड करून टाकायचं. अजून ॲडिशनल पॉइंट्स काय होतील, तयार होतील. लक्षात घ्या, हे फार महत्वाचं आहे. मागच्या वर्षी जे तुम्हाला मी दाखवलेत विद्यार्थी, त्यांनी हे प्रामाणिकपणे केले. रिझल्ट चांगला आलेला आहे. ते शेवटी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे बघा. 100% मला बरेचसे विद्यार्थी फोन करतात किंवा म्हणतात, "सर, तुमच्या क्लासला लावला तर 100% पास होताल का?" भाऊ होणार नाही पास. हे काय कुठं बॉन्ड पेपरवर मी लिहून देऊ शकत नाही. पण मी एवढं तुम्हाला सांगू शकतो, की सगळा सखोल कंटेंट कव्हर करण्याचं काम माझं असेल. अभ्यास करण्याचं काम तुमचं. ते पॉइंट समजून सांगणं, तुम्हाला तिथपर्यंत नेऊन देणं, रेडीमेड फूड तुम्हाला करणं, चमच्यानं तुम्हाला फक्त नाहीतर बरेच जण म्हणतात, "सर गॅरंटी काय?" अहो जगात तिथं माणसाचीच काही गॅरंटी नाही, तर ती परीक्षेची काय गॅरंटी देऊ मी? गॅरंटी-बिरंटी काहीच नसते. लक्षात घ्या. हां, तुमची मेहनत करायची तयारी असेल, तर प्रोबॅबिलिटी वाढत असते. रिव्हिजनची तयारी मेहनती अशा पद्धतीनं तुम्ही जर कंटेंट केलं, तर काय आहे, पुढचा क्लास व्हायच्या आधी मागच्या क्लासचं काय करायचं नोटबुकमधून रिव्हिजन करायचं. ते डेली रिव्हिजन आलं. 8 दिवस झाले, परत 8 दिवसाचं काय करायचं रिव्हिजन करायचं. 8 दिवसाचं परत काय करायचं रिव्हिजन करायचं. आता तुम्हाला सांगतो, हे रेकॉर्डेड लेक्चर जसे-जसे मी ॲड करेल, तसं-तसं ही तुमची प्रोसेस चालू असणार. मला चालू ठेवायची. त्याच्यामध्ये वीकली मी काय करणार लाईव्ह येणार. आठवड्यातून एकदा सध्या, कारण की आता अजून ॲड वगैरे नाहीयेत, काही नाहीयेत. जशी ॲड वगैरे आली, तेव्हा मग डेली लाईव्ह येत जाणार त्या बॅचमध्ये. मला वेगवेगळ्या नवीन-नवीन बॅच लावायची गरज नाही. कोणतीही बॅच तिथं सुरू झाली, तर त्या बॅचचं कंटेंट ह्या तुम्हाला बॅचमध्ये उपलब्ध असेल रिलेटेड टू द फार्मासिस्ट ओन्ली. तर लाईव्ह वीकली त्याच्यामध्ये येणार. वीकली लाईव्ह आल्याच्या नंतर तुमच्या काही अडचणी असतील मला पाठवून ठेवा. ते परत आपण त्या लाईव्हमध्ये त्या अडचणी अजून सॉल्व्ह करूया. त्या वीकली लाईव्हमध्ये मी लाईव्ह परत काही कंटेंट असेल महत्त्वाचा त्याच्याशी रिलेटेड जो रेकॉर्डेडमध्ये कव्हर नसेल, ॲडिशनल कंटेंट असेल, ॲडिशनल एम-सी-क्यू असतील, महत्त्वाचे पॉइंट्स असतील ते परत कव्हर करणार. ते ते अशा पद्धतीनं रेकॉर्डेड आणि लाईव्ह या दोन्हीच्या माध्यमातून आपल्याला काय क्लास आपल्याला कव्हर करायचा आहे. दुसरी गोष्ट बरेच जण म्हणतील, "सर आम्हाला काही अडचण आली, तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर टाकणार, काही अडचण आली तर कुठं विचारावं?" शक्यतो अडचण येत नाही. शक्यतो आली तरी आपला नंबर आहे. 24 तास 7 आठवडे काय 24/7 कधीही केव्हाही WhatsApp करा. प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तर कॉल करायचा. तो मी कॉल करेल तुम्हाला. काय प्रॉब्लेम आहे तुम्ही WhatsAppवर टाकू शकता. काय अडचण आहे. जेव्हा लाईव्ह असतं तेव्हा तर लाईव्हमध्ये आपण ते घेतच असतो अडचणी. जेव्हा तुम्हाला काय अडचण वाटली तर ह्या नंबरला WhatsApp करायचा. नंबर सेव्ह केव्हाही तुम्ही WhatsApp करू शकता. रात्री 10:00ला करा, 11:00ला करा, 12:00ला करा, 2:00ला करा, 3:00ला करा. ती जागा असेल तर उत्तर देईल. असेल तर सकाळी त्याला रिप्लाय देईल. रिलेटेड टू द स्टडी काय असतील तर सांगू शकता, करू शकता. दुसरं
जे काही लाईव्ह किंवा रेकॉर्डेड कंटेंट टाकले, एक टेलिग्राम ग्रुप आपला त्याच्यामध्ये असेल, तर मी तुम्हाला अपडेट देईल, की हे कंटेंट टाकलंय, ही नोट्स टाकली आहे, ही टेस्ट टाकली आहे. त्याच्यानुसार तुम्ही ते करत जायचं, त्याच्यात ॲड करत जायचं. हे टेलिग्राम ग्रुपची लिंक ही ॲपमध्ये कोर्स पर्चेस केल्यावरच तिथं तुम्हाला दिसेल. दुसरं असणार आहे, जेव्हा एक्झाम जवळ येईल, ते पुढच्या वर्षी समजा एक्झाम आली, व्हॅलिडिटी तुमची पुढच्या वर्षीची आहे. 1 वर्षाची व्हॅलिडिटी आपल्या कोर्सला आहे. तर पुढच्या वर्षी एक्झामच्या आधी आपण एक फास्ट ट्रॅक बॅच पण घेत असतो, मोफत ह्याच्यात. ह्या बॅचमध्ये जे असतील त्याला परत-परत वेगळी बॅच घ्यायची गरज नाही किंवा पैसे परत खर्च गरज नाही. फास्ट ट्रॅक बॅच एक्झामच्या पहिले असेल, तर ती बॅचमध्ये आपण काय करू शकता, त्या फास्ट ट्रॅक बॅच जॉइन होऊ शकता. म्हणजे तुम्हाला ऑलरेडी ती मोफत मिळून जाईल. ते वेगळं त्याच्यात करायची गरज नाही. ती अत्यंत महत्त्वाची असते. एक्झामच्या पॉइंटला इम्पोर्टंट कंटेंट असतो. एक्सक्लुझिव्हली इम्पोर्टंट ते प्रचंड इम्पोर्टंट असतात गोष्टी. त्या एक्झामच्या टाईमला करायच्या. आता भरपूर वेळ आहे तर परफेक्शन करायचं. ते परफेक्ट करून तुम्ही कोणतीही फार्मसीची एक्झाम देऊ शकता. नवीन फ्रेशर्स असतील, डिप्लोमावाले असतील सगळ्यांनी लक्षात घ्या. हे महत्त्वाची बॅच पुढं आहे. फीस काय आहे बरेच जण विचारतात. ॲक्चुअली फीस आपण YouTubeला वगैरे कधीच रिव्हील करीत नसतो. आज तुमची केलेली आहे. बघा लक्षात घ्या ह्याची जी फीस आहे, सब्जेक्ट जे आहेत ते 15 ते 16 सब्जेक्ट्स आहेत. आता बरेच जण मला काय करतात, कंटेंट पाठवतात किंवा अ, बऱ्याच लोकांचं पाठवतात, की "सर यांचं असं आहे, यांची फीस कमी आहे, तुम्ही जास्तच फीस घेताय." असं काही पाठवतात. तर लक्षात घ्या, की आत्ता ॲट प्रेझेंट तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रात मी काय माझं मोठेपणा सांगत नाही. अख्ख्या महाराष्ट्रात तुम्ही सर्च करा. ऑनलाईन सर्च करा. मराठी आपल्या महाराष्ट्रात करा किंवा बाहेरचे करा. तुम्हाला भरमसाठ 1000, 1500, 2000 लेक्चर देण्यात मतलब नसतं. लक्षात घ्या. मला इम्पोर्टंट कंटेंट आणि व्यवस्थित तुमचं करून घेणं ते इम्पोर्टंट असतं. ते मी करून घेतो. तास तिथं अवेलेबल असतो. नाहीतर बाकीचे बरेचसे क्लासेस आहेत, डायरेक्ट 2,000-2,000 रेकॉर्डेड लेक्चर टाकून देतात. एवढा डिग्रीचा सगळा मोठा सिलेबस आहे. ते काय सगळ्याच परीक्षेला येत नसतो कधीच. सगळ्यात पोर्शन करत बसता वगैरे रिकामं टेकडे, काहीच उपयोगाचं नाही. काय एक्झामला इम्पोर्टंट आहे त्याच्यानुसार आपल्याला पुढं जायचं आहे. तर लक्षात घ्या, व्हॅलिडिटी तुम्हाला 12 महिन्याची जी व्हॅलिडिटी आहे त्याची तुम्हाला ₹7,500 इथं 18 महिन्याची व्हॅलिडिटीसाठी ₹8,000 फीस आहे. 24 महिन्याची व्हॅलिडिटीसाठी ₹10,000 फीस आहे म्हणजे 2 वर्षासाठी. ह्याच्यात तुम्हाला आपले व्हिडिओ जे असणार आहेत ते सगळे व्हिडिओज असणार. प्लस तुम्हाला नोट्स असतील पण त्या ॲप्लिकेशन असतील त्या नोट डाउन तुम्हाला करायचे. कुणालाही त्या नोट्स WhatsAppवर पर्सनल ह्याच्यावर मिळणार नाहीत. त्या ॲपच त्या राहतील. नंतर असणारे टेस्ट. सगळं तुम्हाला ही व्हॅलिडिटी असेल तोपर्यंत असणार. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये जे जुने विद्यार्थी आहेत, मागच्या वर्षी बाबा मी क्लास लावला होता सर, मला परत लावायचा आहे. असं जर कोणी असेल व्हॅलिडिटी असेल, जुन्या विद्यार्थ्यांसाठी कारण त्यांनी ऑलरेडी पेड केलेलं आहे आपल्याला, त्यांना 50% सवलत असेल ह्याच्यात. जुन्या विद्यार्थ्यांसाठी 50% सवलत ह्या फीसमध्ये जुन्या विद्यार्थ्यांसाठी असेल, कारण ऑलरेडी पेड केली. नवीनसाठी हीच असणार आहे, त्याच्यात कमी होणार नाही. फक्त तुम्हाला एक ऑफर इथे खास ठेवली आहे. नितेश सर 20 नावाचा कोड तुम्ही वापरायचा आहे. 20% तुम्हाला काय केलंय आपण त्या ठिकाणी ऑफ केलेलं आहे. 20% तुम्हाला काय केलं इथं आपण ऑफ केलेलं आहे. नितेश सर 20 हा कोड यूज करायचा आहे. ह्याच्यामध्ये 20% लक्षात घ्या. पॅच तुम्हाला केल्याच्या नंतर दुसरं तुम्हाला फार्मसिस्टसाठी सांगतोय हां. परत तुम्ही म्हणताल मग ते ड्रग इन्स्पेक्टरसाठी तो वेगळा सिलेबस आहे. फार्मसिस्टसाठी मला काहीही करायची गरज नाही. ही होल अँड सोल बॅच आहे. त्यात मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, जी-के, फार्मसी सगळा पोर्शन सगळा पोर्शन पूर्ण कव्हर होणारे नोट्स पुस्तकं वेगळे घ्यायची गरज नाही. काही घ्यायची गरज नाही. परफेक्टली हेच करायचंय. फक्त नोट्स लिहिण्याची तयारी ठेवा. नोट्स लिहिण्याची तयारी ठेवा. लिहिण्याची प्रोसेस आपण हे खरं तर आपण टाइप करून, प्रिंट करून बुकलेटने पण देऊ शकतो, पण मजा नाही. ही लिखाण करून तुम्ही जी प्रोसेस होणार आहे, त्याच्यामध्ये जे विद्यार्थ्याचं आकलन वाढणार आहे, ते प्रचंड इम्पोर्टंट आहे. सध्या परत-परत सांगतोय. ह्या पद्धतीनं ही सगळी बॅच आपली असणार आहे. 15 ऑगस्ट पर्यंतची ऑफर जी आहे, मला ती 15 ऑगस्ट पर्यंत ॲडमिशन ही ऑफर असणार आहे.
अशा पद्धतीनं ही आपली बॅच काय असणार आहे. अरे तिथं तुम्हाला मी पूर्ण माहिती दिली. काही अडचण वाटली मला कमेंट करू शकता ह्या बॅच बद्दल. खास ही बॅच आपण लॉन्च केली. बरेच जण कमेंट करत होते की फार्मसीची तयारी करायची. तर पूर्ण वर्षभराचा हा आपल्या प्लॅनचं नियोजन आहे. ठीक आहे. तर तुम्ही मला सांगा काय अडचणी असतील तर हे करत असतील तर प्लीज मी एक गोष्टीची रिक्वेस्ट करतो की मला कंपॅरिझन नका सांगू की कोणीतरी 2,000 फीस देते, कोणीतरी 1000 देते. 1 वर्ष व्हॅलिडिटी. आपण व्ह्यूज इकडे बघा, लक्षात घ्या. व्ह्यूज काही जण लिमिटेड ठेवतात, हे अनलिमिटेड आहे. आपल्याकडे अनलिमिटेड व्ह्यूज आहेत. कितीही वेळा, कितीही व्हिडिओ बघा, किती टेस्ट पण अनलिमिटेड आहे. टेस्ट कितीही वेळा, कितीही टेस्ट सोडा. ते काहीच कंडिशन नाही. उगाच काहीतरी ₹1000 फीस ठेवायची, एकच व्ह्यूज द्यायचा, एकच टेस्ट एकदा ते काहीच तसं नाही केलेलं आणि व्यवस्थितरित्या फार्मसिस्टला लागणारं सगळं कंटेंट तिथं घेणार आहोत. ठीक आहे. धन्यवाद. थँक यू. सो मच.